आप की अदालतमध्ये इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की हे गरजेपेक्षा जास्त बोलतात. आय प्लेड गिल्टी. आणि जेव्हा बोलतात तेव्हा काही ना काहीतरी चुकीचं बोलतात. आय प्लेड इनोसेंट. तुम्हाला उदाहरण सांगतो, 6 फेब्रुवारी 2003चं CIIची मीटिंग होती. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बसले होते आणि तुम्ही त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं. जखमेवर मीठ चोळण्याचं काम तर माझ्या मते नाही केलं. जे योग्य वाटलं ते बोललो, त्यामुळे ते खूप नाराज झाले. आणि मग घाबरून तुम्ही माफी मागितली. एकदम चूक. आयुष्यामध्ये जेव्हा मी चूक नाही केली तेव्हा कधीच माफी नाही मागितली. जेव्हा चूक केली तेव्हा प्रत्येक वेळी माफी मागितली. CIAचे डायरेक्टर जनरल तरुण दास अहमदाबादला गेले, त्यांनी माफी मागितली. माझ्या इच्छेच्या विरुद्ध हे पब्लिकली मी बोलत आहे. आणि तरुण दास हा प्रोग्राम नक्कीच बघत असतील. खूप डिस्टर्ब होतो मी, खूप अनहॅपी होतो. आणि माझे मोदीजीसुद्धा प्रोग्राम बघतील तर त्यांना समजेल की राहुल बजाजने माफी नाही मागितली. यासाठी नाही की माफी नाही मागितली पाहिजे. चूक केली असती तर नक्कीच मागितली असती. चूक नाही केली, त्या दिवशी नंतर अजिबात चूक नाही केली. कुठल्या गोष्टीची माफी मागायची? परंतु मी तरुणदासला कसं काय थांबवू शकत होतो? पण तुम्ही मलम लावण्याचं काम नक्कीच केलं. जेव्हा नरेंद्र मोदी इकॉनॉमी समिटमध्ये आले 25 नोव्हेंबरला आणि तिथे काही ॲक्टिव्हिस्टने, NGOजने प्रोटेस्ट केलं, तेव्हा तुम्ही म्हणालात, मोदी इज अन इलेक्टेड चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट आणि या प्रकारचा जो गोंधळ आहे तो योग्य नाही आहे. बरोबर गोष्ट आहे. अगदी मी क्लॅरिफाय करतो की ते जेव्हा इंडिया इकॉनॉमिक समिटमध्ये कोणीतरी अशा प्रकारे CII मीटिंगमध्ये आले, मी त्यांच्याबरोबर डेस्कमध्ये नव्हतो. CIIने मला त्यांच्याबरोबर डेस्कमध्ये टाकलंच नव्हतं, भेटवलंच नव्हतं. कारण ते घाबरले CIIवाले की मी पुन्हा बोलेन त्यांना. परंतु काय झालं, ते जे ॲक्टिव्हिस्ट आले ते बाय चान्स मोदीजी आले, मी निघालो कुठून तरी आणि ते त्यांच्यामधली लीडर कोणतरी होती, नफिसा अली. ज्यांना मी आज 10 वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आय होल्ड हर इन व्हेरी हाय रिगार्ड. तर त्यांनी काहीतरी सुरुवात केली बोलायला. तर मला तर CIAकडे बघायचं होतं. ते बोलले तरी काय असते जास्त ते. हॉटेलच्या आतमध्ये होते, सिक्युरिटीवाले उभे होते सगळे. तर मला काही ना काहीतरी बोलायचं होतं. मी हेच म्हणालो की हे बघा इलेक्टेड आहे, चीफ मिनिस्टर म्हणालो, असं मी समथिंग लाईक दॅट आय रिमेंबर. परंतु चीफ मिनिस्टर आहेत तर लोकांनी इलेक्ट केलं आहे असं स्वतः मी म्हणालो, ज्यामुळे ही गोष्ट संपेल. आता मला आठवत सुद्धा नाहीये की त्यांनी ते निघून गेले तोपर्यंत की नाही, त्यांनी ऐकलं की नाही आठवत नाही. आणि त्यांना ऐकवण्यासाठी मी बोललोच नव्हतो रजतजी. पण जेव्हा वृत्तपत्रामध्ये छापलं गेलं तेव्हा तर त्यांनी वाचलं आता हे असेल. सगळं तर त्यांनाच माहीत. त्याची काळजी मी नाही करत. सगळ्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये येतात. त्याची काळजी करत बसलो तर हार्ट अटॅक येऊन मेलो असतो. खूप गोष्टी लिहितात लोक, तुमच्याबद्दल सुद्धा, माझ्याबद्दल सुद्धा, सगळ्यांबद्दल. तुम्हाला तर घाबरतात ना. तुम्ही एकेकाळी असं का? मिडल वेट बॉक्सर होतात एकेकाळी तुम्ही. नाही, लाईट हेवी वेट. मिडल वेट पेक्षा सुद्धा मोठं असं आहे लाईट हेवी वेट. परंतु स्कूलमध्ये होतो. स्कूलचं वेट जरा कमी असतं. स्कूलमध्ये चॅम्पियन होतो मी आणि स्कूलमध्ये बॉक्सिंग कॅप्टन होतो. मग ती सवय अजून तशीच आहे का मारहाण करण्याची? आणि कारण की हा आरोप तुम्ही मान्य केलाय, तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता, तर मी जास्त इन्सिस्ट बस सुद्धा हे करणार तर नाही. मानावं लागेल. माझी फॅमिली सुद्धा बोलते, वाईट सुद्धा बोलते, सगळे लोक बोलतात मला. आता काय करू? परंतु जे तुम्ही दुसरं स्टेटमेंट केलं ते मी ॲडमिट नाही केलं ना. मला वाटतं की मी खूप समजूतदारपणाने बोलतो. मला बोलावं लागेल ना, नाहीतर म्हणतील चुकीचं बोलता, तर मी काय बोलणार? ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा बोर्डाची मीटिंग होते तेव्हा मग कुणालाही बोलू देत नाहीत तुम्ही? कुठल्या बोर्ड मेंबरने सांगितलं तुम्हाला हे? तुम्ही त्याला काढून टाका. नक्कीच. नाही, हे बघा एक बोर्ड मीटिंगमध्ये बोलतो बरंच, पण हां, आजकाल कमी केलंय बोलणं. मुलांना लावतो ना बोलायला. परंतु ही गोष्ट नक्कीच होती. गोष्ट करेक्ट आहे. बोर्डमध्ये चेअरमन आणि मॅनेजिंग चेअरमन सुद्धा, मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नाही बोलणार तर कसं चालेल? बोर्ड चालवायचं आहे ना. परंतु आता तुम्ही बट नाऊ 1 एप्रिलपासून मी मॅनेजिंग डायरेक्टर नसेन. माझा मोठा मुलगा मॅनेजिंग डायरेक्टर बनेल. 1 एप्रिल 2005 पासून मी केवळ चेअरमन असेन. तेव्हा कमी बोलाल का आणखी जास्त बोलाल तेव्हा? बोर्डमध्ये कमी बोलेन, बोर्डच्या बाहेर जास्त बोलेन.